नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सर्वत्र सध्या राबवण्याचे काम चालू आहे। बरेचशा महिलांनी यामध्ये अर्ज केले आहेत, काही जणांचे पात्र झाले आहेत, काही रिजेक्ट झाले आहेत आणि काही पेंडिंग आहेत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सद्यस्थिती काय आहे, त्याचप्रमाणे आता जे काही 17 ऑगस्टला पैसे येणार आहेत तर त्यासंबंधी नवीन अपडेट मिळत आहे मित्रांनो। तर कोणत्या तारखेपर्यंत फॉर्म तुम्ही सबमिट झाला असेल, तुमचा अप्रूव्ह झाला असेल तर कधी पैसे मिळणार याविषयी नवीन अपडेट आली आहे मित्रांनो। तर काय आहे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नवीन माहिती दिली आहे, त्याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सर्वत्र जोरात चालू आहे, राबवण्याचे काम सुरू आहे। तर यामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नवीन अपडेट दिली आहे की या संबंधी ज्या महिलांचे फॉर्म हे यामध्ये 17 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे आदिती तटकरे यांच्याकडून। त्याचप्रमाणे जी काही माझी लाडकी बहीण योजना आहे तर यामध्ये या योजनेचे लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे 31 जुलैपर्यंत। मित्रांनो, ज्या बहिणींचे फॉर्म 31 जुलैपर्यंत अर्ज केले आहेत, त्याचप्रमाणे पात्र झाले आहेत, त्यांचे अप्रूव्ह झाले आहेत, तर अशा लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे। मित्रांनो, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्ही एक काम करायचं आहे, तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलं आहे का ते एकदा चेक करायचं आहे। तर ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे। आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे सांगितले आहे। मित्रांनो, ज्या महिलांचे फॉर्म हे 31 जुलैच्या आधी सबमिट झाले आहेत, अप्रूव्ह झाले आहेत, तर अशा महिलांना थेट लाभ हा 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहे। त्यांच्या बँक खात्यात पैसे क्रेडिट होणार आहे, जमा होणार आहे। तर मित्रांनो, ज्या महिलांचे फॉर्मच्या आधी तुम्ही सबमिट केले आहेत, अप्रूव्ह झाले, तसं तुम्हाला मेसेज आला आहे, तर तुम्ही कुठलेही टेन्शन घेण्याची गरज नाही, तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। त्यानंतर 31 जुलैनंतर ज्या महिलांचे फॉर्म आले आहेत त्यानंतर अप्रूव्ह झाले आहेत, पण मात्र त्यांचे बँक खात्याशी आधार जोडणी केली नाही, आधार कार्ड त्यांची जी काही KYC करायची आहे तर ती बाकी आहे, तर अशा महिलांनी लवकरात लवकर बँक खात्याशी आधार कार्ड जोडून घ्यावेत, जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या खात्यावर लवकरात लवकर जमा होतील। जर 17 ऑगस्टच्या पूर्वी ज्यांची आधार जोडणी झाली असेल तर अशा सर्व महिलांना हा लाभ मिळणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे खाली दिली आहे माहिती ती या पद्धतीने। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचप्रमाणे महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला आहे। त्यावेळी त्या बोलत होत्या। महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, महिला बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते। मित्रांनो, आदिती तटकरे तर यांनी आज आढावा बैठक घेतली माझी बहीण लाडकी योजनेच्या थेट लाभ हस्तांतरण जे काही 17 ऑगस्टला होणार आहे तर त्या संदर्भात तर बऱ्याचशा महिलांचे फॉर्म जे काही पेंडिंग आहेत, त्याचप्रमाणे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्या संदर्भात नवीन शिबिर घेऊन महिलांची जागृती करावीत, तर या संदर्भात ही बैठक होती। त्याचप्रमाणे मित्रांनो, या योजनेत आतापर्यंत जवळजवळ 1,35,00,000 महिलांनी लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर या योजनेसंदर्भात पैसे जमा करण्यात येणार आहेत। पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत। एवढे 27 लाख हे अजूनही बाकी आहेत आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्यासाठी, तर अशा महिलांनी लवकरात लवकर बँक खात्याशी आधार जोडून घेण्यात यावे। त्याचप्रमाणे या योजनेच्या विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी, कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी। त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेतली जाणार आहे। येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांनी या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशी सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत। त्याचप्रमाणे खाली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे। मित्रांनो,
जे काही जण अफवा पसरत होते की 31 ऑगस्टपर्यंत ही योजना बंद होणार आहे, पण असं काही नाही. 31 ऑगस्टनंतरसुद्धा ही योजना चालूच राहणार आहे, निरंतर कंटिन्यूअस चालू राहणार आहे. जोपर्यंत तुमचे फॉर्म राज्यातील ज्या महिलांचे फॉर्म पूर्ण भरले जात नाहीत, तोपर्यंत योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे, कुठेही बंद पडणार नाही. 31 ऑगस्टनंतरसुद्धा ही लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच्यानंतर बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ. मित्रांनो, ज्या महिलांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी जोडणे बाकी आहे, तर अशा सर्व महिलांना याचा लाभ जरूर मिळणार आहे. पण तो कधी, तर त्यांनी बँक खात्याशी त्यांचा आधार क्रमांक जोडल्यानंतर. तर बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे 17 ऑगस्टला क्रेडिट होणार आहे तुमच्या बँक खात्यात. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. मित्रांनो, 17 ऑगस्टनंतर ज्या महिलांचे फॉर्म येतील किंवा ॲप्रूव्ह होतील, त्याचप्रमाणे ज्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले जातील 17 ऑगस्टनंतर, तर अशा महिलांना ते जोडल्यानंतर त्याचा लाभ मिळणार आहे. त्यांचे पैसे त्यावेळेस जमा होणार आहेत. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी तातडीने आधार कार्ड नंबर जोडून घेण्यात यावा, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 ऑगस्टनंतर, मित्रांनो 1 ऑगस्टनंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. तर उद्यापासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारही देण्यात आले आहे. यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वार्डस्तरीय, विधानसभास्तरीय निहाय आकडेवारी उपलब्ध होणार असून असे श्री यादव यांनी सांगितले आहे. मित्रांनो, जे काही लाडकी बहीण योजनेचा जे काही पहिला टप्पा आहे, एक फॉर्म ॲप्रूव्ह होतील, त्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडला जाईल, तर अशांना 17 ऑगस्टला लाभ मिळणार आहे. त्यानंतर 1 ऑगस्टपासूनचा टप्पा हा उद्यापासून सुरू होणार आहे. 1 ऑगस्टपासून पुढे ज्यांचे फॉर्म आले आहेत, तर अशा सर्वांची अर्जाची छाननी ही उद्यापासून सुरू होणार आहे या योजनेची. त्यानंतर सुधारित जे काही नवीन ॲप्लिकेशन सुरू झाले आहे वेबसाईट, त्या अंतर्गत या ॲप्लिकेशनवरती ही अर्जाची छाननी होणार आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारी देण्यात आले आहेत. यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. मित्रांनो, 1 ऑगस्टनंतर ज्यांचे फॉर्म आले त्यांचे आता उद्यापासून चेकिंग होणार आहे, त्यांचे फॉर्म पडताळले जाणार आहेत आणि त्यात जे लाभार्थी ठरणार आहेत त्यांना 17 ऑगस्टला पैसे जमा होणार आहेत. तर ही होती छोटीशी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ज्यांचे बँक खात्याचे आधार कार्ड जोडले गेले आहेत अशांना निश्चिंत राहायचं आहे. तुमचं ॲप्रूव्ह झाले असेल तर कुठलेही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचे पैसे जमा होणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.